नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे विटंबन होऊन वर्ष उलटायला आलंय, परंतु शासनाने त्याच्याकडे दुर्लक्ष केलंय, जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलंय आणि ही विटंबना चांगली नाही. आम्ही 19 तारखेला शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी निवेदन दिलेलं आहे आणि प्रशासनाला सांगितलं की 6 तारखेपर्यंत जर तुम्ही तुमचा निर्णय घेतला नाही, आरोपी अटक केले नाही, तर आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन करणार आहोत. आणि जर छत्रपती सर्व जाती धर्मांचे होते तर यांना अडचण काय? कोणी जरी आरोपी असले तर यांनी शोधले पाहिजे, आरोपी यांनी लोकांसमोर आणले पाहिजे. जर आरोपीला यांनी अटक केली नाही तर आम्ही मोठ्या प्रमाणावर आंदोलन करणार आहोत आणि सर्वपक्षीय आंदोलन करणार आहोत. सर्व पक्षाचे नेते या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत आणि आमचा निर्धार असा आहे की जोपर्यंत आरोपी अटक होत नाही, आरोपी सापडत नाही, तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही आणि ह्या प्रश्नाचा छडा लावल्याशिवाय राहणार नाही. 6 मार्च 2026 रोजी शनी चौक येथे 10 वाजता आपल्या सर्वांना जमायचं तिथं आणि तिथून मोर्चाच्या रूपाने आपल्याला जाऊन एक तर रस्ता रोको किंवा रस्ता रोको नाही, जर वाटलं रस्ता रोको नाही तर रस्ता रोकोच करायचा आहे आणि या आंदोलनाचा छडा लावायचा. जोपर्यंत आम्ही प्रशासनाला 15 दिवसाची वेळ दिलेली आहे. पहिल्या निवेदनापासून आपण साधारण 7-8 दिवसाची मुदत देतो, प्रशासनाला 15 दिवसाची मुदत दिलेली आहे. तर त्यांनी आरोपी शोधले पाहिजे. आरोपी नाही शोधले तर तीव्र स्वरूपाचं आंदोलन, त्यावेळेस कुठल्याही प्रकारचं आंदोलन करण्यात येईल. आम्ही ते प्रशासनाला त्यावेळेसच सांगितलेलं आहे. ही जी घटना घडली त्याला जबाबदार कोण असेल? आता मी आज हे बोलणं चुकीचं आहे की जवळजवळ सगळ्यांना आरोपी कोण आहेत माहिती आहे, परंतु जर पोलीस डिपार्टमेंट त्या आरोपींना पाठीशी घालत असेल, छत्रपती शिवराय असतील, महामानव बाबासाहेब आंबेडकर असतील, ह्या लोकांबद्दल जर अशी कृती लोक करत असतील तर हे दुर्दैवी आणि शासनाने कुठल्याही हालतमध्ये यांना पाठीशी घातलं नाही पाहिजे. आणि जर यांनी आरोपी शोधले नाही तर यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील. या तपासामध्ये तुम्हाला कोण प्रशासनामध्ये कोणी हलगर्जीपणा करताय का, असं काही वाटतंय का? आता प्रशासनामध्ये जे हलगर्जीपणा करतील त्यांना आम्ही अजिबात सोडणार नाही. आमचं पुढचं पाऊल आम्ही ठरवलेलं आहे. त्यांनी जर कोणाच्या दबावाखाली काम करत असतील तर पोलिसांना पोलिसाचं काम केलं पाहिजे आणि त्यांनी जो विषय त्यांनी ज्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं ती करायला नाही पाहिजे. त्यांना आरोपी माहिती आहेत, सगळ्या गोष्टी माहिती आहेत आणि असं सगळं असताना त्यांच्याकडे सीसीटीव्ही फुटेज आहे. आम्ही कुठल्याही हालतमध्ये हे आंदोलन चिरडू देणार नाही. या प्रश्नाचा छडा लावल्याशिवाय आम्ही राहणार नाही. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.